शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण कर्जत तालुक्यामधील मिरजगाव या गावामध्ये आलेलो आहोत. सर नमस्कार. सर नमस्कार. तुमचा परिचय द्या. अमोल बनकर, मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. ओके अमोल सर, तसं तर तुमचा डाळिंबाशी काही संबंध नाही काहीच नाही, आणि डाळिंब क्षेत्र शेतीशी वेगळं, संबंध शेती नाही. काहीच नाही म्हणजे शेतीचा संबंध आला 3 वर्ष. 3 वर्षापूर्वी. पण डाळिंबाशी 1 वर्षापूर्वी. 1 वर्षापूर्वी. आता तुमची ही जी सगळी झाडं आहेत, किती झाडं आहेत तुमची? 475. साधारण कधीची लागवड आहे? साधारण आता 19 महिने पूर्ण झाले आता. याला 19 महिने झाले. आणि बाग पकडून किती दिवस झाले? 3 महिने. 3 महिने झाले. आता तुम्हाला बागेतला तर काय अनुभव नाही, आणि तुम्ही आज जर बघितलं तर बाग एकदम जबरदस्त पिकवली. म्हणजे तर पाठीमागे जर बघितलं सर कुठं, म्हणजे तुम्हाला सगळं माराणं दिसणार. नाही मारा, पहिल्यापासून इथं फक्त ज्वारी यायची, फक्त ज्वारी. फक्त ज्वारी. आणि तुम्ही एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जबरदस्त असं तुमचं टाइम पिकवलंय. म्हणजे पानाची कॅनोपी पासून क्वालिटी आता मी खाली दाखवतो शेतकऱ्यांना. आता तुम्ही हे उचलून नाही, दाखवतो बघा. त्याच्यामध्ये बघा काय क्वालिटी आहे. बघा हे पहा, ह्याच्यामध्ये 3 महिन्याचं फळ आहे सर. हो आहे. आणि साईज जर बघितली सर, साईज एकदम जबरदस्त आहे. साईज 100-125 घरात हा? असं. विशेष काय आहे सर याच्यामध्ये, पानांची कॅनोपी वरपासून खालीपर्यंत जर बघा गेलं तुम्ही, एकदम एक्सलंट आहे. काय काय केलं याला? आता याला मग याच्यामध्ये ना हा. एक बाग धरायच्या आधी डोस टाकला होता. सुरुवातीला चाललं होतं करायचं का नको, वैदिक वर करायचं का नको. मग ते Confuse होता. कन्फ्युज होतो करायचं का नाही. आणि एक दिवस असं सुदेश संघ बोलणं झालं, चर्चा झाली आमची. आम्ही फायनल निर्णय घेतला, बाबा आम्ही याला फायनल करायचं आपल्याला वैदिक वरच. ओके. तर मग आम्ही डोस घेतला. पहिला डोस आम्ही 52 का 53 हजार रुपयाचा डोस झाला होता. अच्छा, टोटल बर. हा. तो डोस टाकला. डोस टाकल्यानंतर आम्ही हे केलं, टाकल्यानंतर पाणी वगैरे दिलं त्याला. सिंगल ड्रिप केली याला. सिंगल ड्रिपवरच केलं. 2 झाडाच्या मध्ये एक कनेक्शन टाकलं आणि मग चालू केलं. त्याला भरपूर कळी आली. बर. पण ते कळी आल्यानंतर आम्ही धराव का नाही म्हणून ऑक्टोबर मध्ये होतं ना ते, आम्ही ते कळी सगळी तोडून टाकली. ओके. ते तिथं निर्णय चुकला आमचा तिथं. ते धरायला पाहिजे होतं. मग त्याच्यानंतर मग जानेवारीमध्ये ठरलं बघा, जानेवारीमध्ये पाणी द्यायचं आपल्याला. 1 जानेवारी पकडायची. हा. मग ते कळी वगैरे तोडून टाकली, पाणी द्यायचं बंद केलं. याला 2 महिने पाणी, आम्ही जवळजवळ 2 महिने जवळजवळ पाणी दिलं नाही. तरी पण याची पानगळ झाली नव्हती त्या डोस नंतर. ओके. पानगळ झाली नाही, पण पानगळ इथेरिन मारून पानगळ केली, पण ते पण पूर्ण नाही झाली. तशातच धरून टाकला. नर कळी जास्त फिकली, पण नंतर मागून मादी कळी आली बऱ्यापैकी. ओके. जेवढी आपल्याला लागते तेवढी मादी कळी आली. पाहिजे होती तेवढी आली. आता मला सांगा, साधारण तुमची जी झाडं आहे ती सगळ्या झाडांमध्ये बऱ्यापैकी शेतकरी आता इथं बघितले. मी तर असं ऐकलं गेले, ज्यावेळेस आपण व्हिजिट केले नंतर तुम्ही सांगत होते, बऱ्यापैकी शेतकरी फेल आहेत. म्हणजे जे जुने शेतकरी आहेत आणि ज्यांना डाळिंबातला खूप प्रचंड अनुभव आहे, परंतु ह्यावेळेस ते फेल आहेत. म्हणजे त्यांना कळीच लागली नाही ना. बरेच जणांना आहे. डबल तानावर सोडून पण लागली नाही. आणि तुमच्याकडे पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्याच वर्षी याच्यामध्ये आपल्याला काही एक प्रकारचा अनुभव नव्हता, काही नव्हतं. शेतीशी फक्त आवड होती. लॉकडाऊनच्या नंतर शेतीमध्ये पडलो आम्ही. बर. इथं काही नव्हतं, आधी पाणी नव्हतं, काही नव्हतं. सगळं डेव्हलपमेंट केली. आता मला एक सांगा ना, हे झाडातलं अंतर किती आहे? 2 झाडातलं 12 फूट. आणि ह्या 2 झाडातलं अंतर किती? 8 फूट आहे. 8 फूट. म्हणजे 12 बाय 8 वर तुम्ही लागवड केली. 12 बाय 8. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जे काही मॅनेजमेंट केलं थोडस ते सांगा. समजा आता पहिल्यांदा तुम्ही सुरुवातीचा जो बेसो डोस टाकला, तो किती बॅग टाकला? तो 10 बॅग जो कृषी अमृतचा होता, RNPH ते 3 किलो टाकलं होतं. म्हणजे 10 बॅग कृषी अमृतची घेतली. RNPH हे 3 किलो मिक्स केलं. आणि सम्राट शक्ती मिरेकल गोल्ड वगैरे ते सगळं जवळजवळ 3 बॅगा होत्या सगळ्या. म्हणजे सम्राट 3, शक्ती 3, मिरेकल 3, ह्युमस गोल्ड 3. आणि मायको चार्जर ते 2 होते. आणि लिप चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर, ते लिप सगळे 2 होते. सेटिंग क्वालिटी हे पण 2 पुढे घेतले. सॉइल चार्जर 5 लिटर टाकलं होतं त्याच्यामध्ये. असा सगळा बेसो डोस केला. त्याचा बेसो डोस केला होता. अरे बापरे. एकदम सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेस आपण बाग लावला का, त्या टायमिंगला आपण 1-2 बॅग आणल्या होत्या कृषी बॅग अमृतच्या. बाग लावल्यानंतर 3 महिन्यानंतर आपण त्याच्या आधी काही लक्ष देत नव्हतो, काय नव्हतं. 3 महिन्यानंतर आपण कृषी अमृतच्या 2 बॅग टाकल्या. त्याच्यामध्ये फक्त ते एक पुडी टाकली 600 ग्रॅमची. तेवढं डोस टाकला होता मी. त्याच्या आधी पण काही टाकलं नव्हतं. याला आज तागायत एकही बाकीचं खत नाहीये, काहीच नाही. फक्त शेणखत टाकलंय आपण याला 4 ट्रॅक्टर जवळजवळ.
ते पण तुम्ही कुजून कुजून टाकलं, मुरून टाकलं. त्याला 2 महिने प्रक्रियेवर टाकलं होतं आणि त्याच्यानंतर ते भरलं आपण. आता मला एक सांगा ना, आता आपण जर बघितलं, आता सगळ्या शेतकऱ्या वाटत एका ठिकाणी एक काय थोडस आपण चालत जाऊया, मग तुमच्या लक्षात येईल. आता इथं जर बघितलं सर, आता इकडे जर बघितलं, आता बघा हे पूर्ण झाड भरलंय सर. हे पण आहे. आता पाहा तुम्ही, आता इकडे पहा पूर्ण गच्च भरलं, म्हणजे माल आतमध्येच लागलाय बघा, पूर्ण आतमध्ये लागलाय माल. आता तुम्ही जर पुढे गेला सर, आता इकडे बघा, आता इकडे या सर, आता इकडे जर गेला सर, बघा हा टोटली माल इकडे लागलाय याच्यामध्ये. आता बघा इकडे जर बघितलं, आता बघा ही साईज बघा कसली क्वालिटी जबरदस्त आहे. विशेष काय सर, जवळ साईज घेते, पानाची क्वालिटी पण पहा. 3 महिन्यात लोकांची बाग सेटिंग होत नाही. तुमची बाग साईज पहा ना केवढी जबरदस्त आहे. आणि इथंच नाही सर, हो का सगळा माल खाल्ला, हो का पुंजक्यात लागलाय खाली पहा, 1 टाइम माल जाईल. 1 टाइम माल आहे. पण मला असं म्हणायचं सर, आता हे जे 2 फुटात अंतर जे 8 फूट आहे, 8 फूट आहे. बरेच शेतकरी 2 ड्रिप करतात, म्हणजे 2 लाईन काय करतात. तुम्ही याच्यामध्ये एकच काढलं, काय कारण? मी पाहून आलो होतो आधी बाग सक्सेस आहे का एकचा, बेलगाव मध्ये गेलो होतो. त्यांनी पण एक ड्रिपच केलं होतं. त्या संदर्भात मी पण म्हटलं एकच ड्रिप टाका. त्या संदर्भात त्याचा फायदा एक झाला, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मध्ये आगारी वगैरे झाडाला आलीच नाही आतापर्यंत. तुम्ही दरवेळेस म्हणत होते, आता तुमचा हाच प्रश्न होता की सर आपल्या बागेला आगारी काढावीच लागली नाही. काढावी लागलीच नाही, म्हणजे आगारी आलीच नाही. फक्त खालच्या साईडचे जेवढं आहे तेवढंच खाली ह्याच्यामधलं. आता बघा ना इकडे ना, आता मला सांगा, आता आपण कुठे जर फिरलो, अजून पण नाहीये. आता बघा ना, आता इथं जर बघितलं, आता आपल्याला आगारीची गरज आहे तर गरज. आता बघा इथं सांगा मला माल काय लागला बघा. आता साईज बघा, शेतकरी मी जवळून दाखवतो, क्वालिटी पहा. मला वाटतं सर नारळ कसा असतो, डबल आहे. विशेष म्हणजे काय होतं, तुम्हाला एक शेतकरी मग सांगत होता की जिथं डबल फळ लागलंय ते पण पोचले. म्हणजे तुम्ही कुठेही पहा, खाली परत आतमध्ये बघा सगळा मला गुच्छच लागलाय बघा याच्यामध्ये, बरोबर आहे का नाही? आता मला असं विचारायचं या ना, आता इकडे बघा, आता इथं एक ठिकाणी नाही. आता हा जर माल जर बघितला अमोल सर बघा, ते पहा आता हे गुच्छामध्येच आहे. तिन्हीची क्वालिटी एकसारखी आहे सर. मग खाली पण एक फळ आहे, टोटली क्वालिटी एकसारखी, गुणवत्ता एकसारखी. बघा हा पण पाहिला तुम्ही याच्यामध्ये पहा, हे पहा म्हणजे माल असा आतमध्ये लपलाय. हे पहा खोडाचा माल सर. अहो लोकांना वरती फळ नाही लागत, ह्याच्या खोडाला फळ लागू राहिली. बघा ना क्वालिटी कशी, बघा ना. त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आता हे करायला लागले, तुम्हाला सल्ले नाही का मिळाले की बाबा एससीटी वैदिकच का करताय, मार्केटमध्ये भेटले मला बाकीच्यांचे पण. काय काय असं म्हटले बाबा तुझा 8 तास चालू आहे, एक ड्रिप हा 8 तास आहे, असं. पण मी आजपर्यंत ऐकलं नाही कुणाचं. जे होईल ते होईल. बर वैदिकवर विश्वास ठेवला. विश्वास ठेवला. वैदिकवर विश्वास ठेवल्यानंतर समजा तुम्ही युट्यूबला बघत होते, युट्यूबला पाहिजे, राम सरांचे व्हिडिओ पाहिजे कंटिन्यू. आता मला प्रश्न असं विचारायचं, समजा युट्यूबला तुम्ही पाहत बी होते, सगळंच होतं, समजा जसं युट्यूब मध्ये दाखवलं जात होतं तसंच तुमच्याकडे आलं का? हो आहे ना. आहे. समजा पानांची कॅनोपी असेल, काय वाटतं ही पानं जर पाहिली तर काय वाटतं? पानांची कॅनोपी आहे, ही आहे. आणि बाकीच्या दृष्टीने काय काय म्हणजे जे रासायनिक वर करतात 3-3, 4-4 दिवसाला स्प्रे मारतात. मी सुरुवातीला 8-8 दिवसाला स्प्रे घ्यायचो. आज तास 15 दिवस झालं स्प्रे नाही, काय नाही, काहीच नाही. फक्त पोषणाचा स्प्रे चालू आहे आपला दर संडेला, बस. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. परंतु तुम्ही एक नवीन वेगळा प्रयोग केला याच्यात मी ऐकलं की तुम्ही प्रत्येक पाण्याला RMPH आणि LSQ च्या स्लरी सोडतो. लोक तर म्हणतात की हे टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर महाग वाटते, सुरुवातीलाच खर्च आहे ना त्याचा. एकदाच खर्च करायचा, 6 महिने परत खर्च नाही, काहीच विषय म्हणजे खतावर केला त्याच्यामुळे औषध फवारणीवर खर्च कमी झाला, म्हणजे गरजच नाही तर खर्च नाही. तुम्हाला असं काही जाणवलं का की तुमची रोग आलाय किंवा डाग आल्यात किंवा काही तुम्हाला समस्या जाणवली, समजा बाग पकडल्यापासून अशी काही समस्या? फक्त दुसरी समस्या नव्हती याच्यामध्ये, फक्त थोडा पिन होलर बोलरचाच प्रॉब्लेम होता. ओके. पण तो कव्हर होत होता. म्हणजे तुम्ही बेसो डोस टाकले आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. किती बेसो डोस गेले असतील आतापर्यंत? तसं बाग धरायच्या आधी आपण एक प्रॉपर डोस टाकला होता 3 महिने आधी, म्हणजे रेस्ट मध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस धरायचा त्यावेळेस पण एक 40-42 हजार रुपये डोस झाला होता आपला. बर. त्याच्यानंतर किती म्हणजे समजा तो साधा पण 3-3 किलो घेतला होता ना. 3-3 किलो RMPH ते सगळं 3-3 किलो. ओके. आता किती कुठला दृष्टी? फक्त इमेज गोल्डच्या त्या बॅगा 2-2 होत्या त्याच्यामध्ये. हो, म्हणजे कृषी अमृत 10 बॅगच होत्या. कृषी अमृत 10 बॅग आणि सगळ्या RMPH 3 किलो होतं. LSQ पण तुम्ही 2 पुढे घेतले होते. आम्ही फंगी सकट त्याच्यात मिक्स केलेले. फंगी क्लिअर पण फंगी पण तुमचे सर्व प्रॉडक्ट मिक्स होते. टोटल ऑल एकही प्रॉडक्ट सोडला नाही, सगळे मिक्स. काय बोलता? तुमचे गुरु इथं होते का?
मला वाटतं तुम्ही खूप दिवसापासून वापरता. हा म्हणजे चालू आहे आता वापरतोय. आता साधारण 3 वर्ष झाले जवळपास वापरतोय मी. 3 वर्ष झालं. लोक 1 वर्ष वापरल्यानंतर भरपूर पैसा कमावल्यानंतर लोक डायव्हर्ट होतात. असा इतिहास आहे बरेच ह्याच्यामध्ये. तुम्ही 3-3 वर्ष टिकले आणि 3-3 वर्ष प्रचार करताय सर. आम्हाला तर रिझल्ट यायचेत अजून. आम्ही आधीच घालतोय. परंतु आता जे वाटतंय सर त्या बाबतीत काय वाटतं? पण त्याच्यामध्ये ना रासायनिक मध्ये जर करायचं असतं तर मी हे डाळिंब करू शकलो नसतो. रासायनिक असं माझ्याच्याने शक्यच नसतं झालं. 3 दिवसाला स्प्रे, 2 दिवसाला स्प्रे, वेळच नाही आपल्याकडे तेवढा. पूर्ण वेळ देऊ शकतो. स्प्रे मारताना मग मी कधी मारतो संध्याकाळी किंवा संडेला. माझं ठरलेलं शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये मी बदलच करत नाही. मी एक तर 3-3 दिवस इकडे येत पण नाही. संडेला कंपल्सरी इथं असतो. अच्छा. मग तुम्ही असं म्हणा मध्ये मध्ये तर आठवडा येतच नव्हते. 2-2, 3-3 दिवस इकडे येत नाहीत. आता साधारण आपण जर बघायला गेलो सर, आता इकडे जर तुम्हाला मी पान आता शेतकऱ्यांना मी दाखवतो पान. सर आता हे पान आहे तुमच्या बागेतलं. बघा आता हे पान आहे तुमच्या हातामध्ये ठेवा ना. मला सांगा हे पान आहे ही क्वालिटी आहे. मला सांगा अमोल सर काय वाटतं? मग एक शेतकरी तुम्हाला बोलला होता मी पानाचा संबंध थेट क्वेश्चन लावतो. मला सांगा बघा हे पान आहे शेतकरी मित्रांनो आणि हे फळ आहे सर. मला सांगा जेवढं पान मोठं आहे तेवढं काय फळ मोठं आहे बघा ना. आणि असं गुच्छ सेटिंग झाली सर तुमचं. मग एक शेतकरी आले होते आणि मग एक शेतकरी तुम्हाला सांगत होते काहीतरी पानांच्या बाबतीमध्ये. त्यांनी पान तोडलं तुम्हाला पान तोडलं होतं त्यांनी. ते म्हणले पानाची शायनिंग वगैरे मस्त आहे, पान भारी. म्हणजे ते पण डाळिंब शेतकरी त्यांची रासायनिक वरची बाग. मोठे अनुभवी म्हणजे रासायनिक वरची जुना शेतकरी अनुभवी असतो. पण ते इथं आल्यावर सुद्धा चकित झाले की म्हणजे पानामध्ये काहीतरी फरक आहे. पानामध्ये त्यांनी पान पाहिलं ना, त्यांनी पान सांगितलं पान भारी, क्वालिटी भारी, चमक आहे पानाला. आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये टेम्परेचर आहे. एक सिंगल ड्रिप आहे. आता काय काय म्हणतात मला की ड्रिप डबल टाक. सर आता बघा तुम्ही पूर्ण दुपारचा वेळ आहे, पूर्ण उष्णता किती आता सध्या. झाड कसल्याही प्रकारचं ट्रेस नाही. आता सगळी झाडे दाखवा ना. आता मला सांगा हे सगळं झाड बघा ट्रेस नाही. तुम्ही जर गेला ना सर कुठं ट्रेस नाही ना. आता ह्याच्यामध्ये कुठं ट्रेस नाही सर. साईज पहा ना. आता म्हणजे इफेक्ट आता हा साईजचा इफेक्ट एक 15-20 दिवसात झालाय बरं. आता हे ना डोस टाकल्यापासून आता मला सांगा सर हे फळ पहा, हे क्वालिटी बघा. आता ते क्वालिटी पहा सर. मला सांगा ना आता एवढ्या ह्याच्यामध्ये पाना एवढ्या टेम्परेचर मध्ये तर असं ट्रेसन ताणतणामध्ये गेले वाटतं. म्हणजे असं वाटतं की पाणी कमी पडतंय की काय. आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात एक तर दुपारचं झाड कोणतं पण सुकतच थोडं का ना सुकतच का नाही. ते नैसर्गिक गुणधर्म म्हणजे. पण हे वाटतंय का असं सुकलं काहीच काय वाटतं याच्या मागे खरी ताकद काय असेल सर? ताकद आता खताचीच ताकद आहे ना त्याच्यामध्ये. वैदिकची. अजून एक काय झालं याच्यामध्ये, आपण सिंगल ड्रिप केलंय, गवत कमी, सगळं कमी, अजून गवत काढलं नाही आपण. काहीच नाही काढलं. तुम्हाला असं वाटतं का बाग धरल्यापासून गवत नाही काढलं मी. लोक तर खुरपायला लागली का हो मेजर साहेब? लोकांच्या बागा गेल्या त्या आमच्या जवळच उदाहरण आहे. बाग गेली बाग आहे ती खाली बाग म्हणजे पूर्ण बाग नको पण ते खुरपण नको बाबा. पूर्ण गळाली ती फळं पूर्ण गळून गेली. त्यांनी बाग सोडून दिली. आपल्याला आजारी पण नाही आली, काहीच नाही, अजिबात नाही. लोकांनी माझ्या हिशोबाने 2 वेळा तरी सर शूट काढले. कमीत कमी महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी 2 नाही 3 वेळा काढले. कमीत कमी यामून सर 05234 2-3 स्प्रे तरी मारलेत. हो बरोबर. कशासाठी? शूट साठी. तुम्ही तसं काय केलंय? वैदिक मध्ये तो फायदा काय झाला, आपण ते RNP ची स्लरी सर आम्ही काहीच केलेलं नाही. त्याच्यामध्ये कळी निघायसाठी काहीच केलेलं नाही, कशासाठीच काहीच केलेलं नाही. आम्ही फक्त आमच्या बुद्धीने फक्त वैदिकचे बेसल डोस देत राहिलेत, बाकी काहीच नाही. ही पत्ती पहा तुम्ही हातात घ्या सर. पत्ती पहा, पत्तीची क्वालिटी पहा सर. खालून पासून वरपर्यंत पहा. जवळ पत्ती तुमच्या हातावर जर ठेवली सर, तुमच्या ह्याच्या पहा ना ह्याच्यावरती, हे पहा केवढी जबरदस्त पत्ती आहे सर. डाळिंबाची पानाची जर अवस्था पाहिली ना सर, कधी उंदराच्या कानागत पाणी असतात एकदम बारीक कंडिशन. मी त्या दिवशी श्रीगोंद्याला गेलो होतो तीच कंडिशनला. तर श्रीगोंद्याला बिटकेवाडीमध्ये त्यांनी खूप मस्त बाग सजवलाय. इतकंच नाही की तो आतमध्ये गेल्यानंतर सायरन वाजतोय लगेच. सायरन वाजायला लागलाय. म्हणलं काय वाजतोय म्हणून आपण बाग बघायला गेलो होतो. मी एवढं पेपर टाकलंय मस्त. तो पण फर्स्ट टायमिंगचाच बाग आहे आपल्या म्हणून. ओके. फळ आहे त्याला, पण पूर्ण झाड असे वाटत होते की ट्रेस मध्ये आगारी थोडी होती, ती पण जाळलेली होती. विशेष म्हणजे सर सगळी बाग झाकली. हो झाकली. हे विशेष आहे. म्हणजे तुम्ही 60-70 हजार रुपये कुठून खर्च केले? वरून खर्च केले. पण मुळात मुद्दा आहे की तुम्ही जमिनीतून पोषण काय दिलं. म्हणजे शेतकरी वरून फवारण्या सगळे मार राहिले, पण ते फवारण्या तुम्हाला वाचवू शकत नाही.
विशेष काही सर फवारणी तर आता मी सांगितलं ना 15 दिवसाला अमावस्या पौर्णिमेला सर फवारणी. आता किडीसाठी लोक सापळे लावतात भरपूर काही करतात. हा आम्हाला पण सापळे लावायचे होते पण आमचं ते खर्च राहत गेला आणि झाडावर काही फरक दिसना त्यामुळे ते सापळे किडे दिसत नाही तर सापळे का लावायचे? पडले ते सापळेच लावले नाहीत कुठं हो आम्ही ना? पूर्ण बाग आहे तसाच विचार करा जसा म्हणजे धरायच्या आधी होता तसंच आहे धरल्यानंतर आहे का नाही बाकी काहीच नाही बदल काहीच नाही. विशेष काय सर तुम्ही येतच ठिकाण नाही तुम्ही तरी कुठे आपली सर सगळ्यात महत्वाचं आपण 1 महिना घाई केली. हा 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 ताण जो बसायला पाहिजे होता ना तो प्रॉपर बसायला पाहिजे होता. प्रॉपर बसला असताना तर आज ही जी फळ आहे ना वर आलेलं हीच फळ आपल्याला खाली आतमध्ये लागला लागला असतं. परंतु सर जेवढं आपल्याला पाहिजे होतं तेवढं नाही, आपल्याला नाही, तेवढं भेटले. त्याच्यापेक्षा चांगले भेटले आणि विशेष म्हणजे सर अजून सेटिंग होते हा सेटिंग होत अजून सेटिंग चालू आहे सर वरती जर तुम्ही पाहिलं सेटिंग चालू आहे. आता बघा ह्या झाडाला या नाही इकडे आता ह्या झाडाला बघा तुम्ही सर आता खालून पासून आम्ही दाखवतो तुम्हाला. आता बघा हा सगळा माल आहे सर बघा हे पा क्वालिटी पा विशेष म्हणजे सगळं उन्हात फळ आहे बरं का सर. हा, सगळं आता उन्हात मला सांगा सर बघा हे फळ पा मी असं धरून दाखवतो शेतकऱ्याला एवढं लहान फळ आहे सर माझा हात नाही बसत. हा 4 बोट अजून शिल्लक आहे की नाही सर. मला सांगा हे जवळ 100-125 ग्रॅमचं फळ आहे आताच आहे ना. हा सहज आहे म्हणजे तुम्ही खाली जर बघितलं मला सांगा बघा अरे बापरे हा तर नारळच आहे की हो. हा हे पहा क्वालिटी काय सर याची आणि ह्याची पत्ती पाना पाठीमागची कशी आहे बघा. अरे बापरे म्हणजे राम सर जे सांगत होते सर की SCT वैदिक वापरणारा शेतकरी हा फेल जाऊ शकतच नाही. मग मी सांगितलं ना, मी करू शकलो नसतो. सर लोक काटा 2, 3, 4 दिवसाला पण आम्ही संध्याकाळी जे माझं राम शक्य सरचा झालं व्हिडिओ नसतं. बघितला हा, होता हा. ते राम सर हा. म्हणतात एक फळ काटा- पोसायला 90 पानं पाहिजे. क्या बात आहे. हा त्यामुळे आम्ही काटा छटणी करायचं टाळलं म्हणलं डाग आले फळावर थोडीफार काट्याची बिट्याची तरी चालतील म्हणून. पण ते पण काटा छटणी करायचीच नाही आता मला सांगा ना सर काटा चटणी नाही करायची. जर आपण काय म्हणतो ह्या फळ म्हणजे गोडवण आहे पान म्हणजे फॅक्टरी हो. तुमची फॅक्टरी एवढी चांगली आहे सर हम्म. तुमचं फळ शेंड्यात सुद्धा बघा ना सर. आता हे शेंड्याचं फळ दाखवतो तुम्ही शेतकऱ्यांना शेंड्याचं लोक काय म्हणतात शेंड्याची फळाची साईज होत नाही. मला सांगा आता हे शेंड्याचं फळ आहे सर क्वालिटी पाहिजे नाही सर, आणि साईज पहा फळ हा? पूर्ण जे खाली पहा. साईज आहे ती शेंड्याला पण तीच size आहे. तेवढीच साईज हा, म्हणजे size पूर्ण साईजला कुठं प्रॉब्लेम नाही सर size कुठे नाही जा प्रॉब्लेम तोच आहे. लोकांचे फळ जर आणि- पाहिले ना हा. हे वरून कडक होतात ह्याच्यावरती लव आहे अजून पण पूर्ण म्हणजे फळावर. ज्याला आपण म्हणतो शायनिंग हा, shining आहे. ती शायनिंग आहे सर. हा. काय वाटतं सर जे आसपासचे जे केमिकल वाले आहेत सर त्याची आता मी तिकडून मी लांब दाखवतो बघा तिकडं तिकडचं पूर्ण झाकलंय बघा बघा तिकडं तुमच्याच याने आहे का नाही त्याच्यामध्ये पूर्ण झाकलंय. मला वाटतं सर असे सल्ले तर भरपूर मिळाले असते. सल्ले भरपूर भेटतात मला. हा? पण सल्ले तुम्ही भरपूर काय भेटतात पण मी हा? नाही जास्त ऐकत. सुरुवातीपासून सर ज्यावेळेस- डॉक्टर लावलेल्यांचे बाग फेल गेले तर यंदा डॉक्टर लावलेल्यांचे? आपल्याकडे डॉक्टर कंटिन्यू डॉक्टर असते त्यांच्याकडे. हा हा. तुम्ही स्वतः डॉक्टर आता आम्ही तर काहीच नाही आम्ही फक्त गरज नाही. आता मला सांगा पहिल्या वर्ष पिकवणारा माणूस त्याच्याकडे अशी बाग असू शकते आणि ज्यांच्याकडे 5-5 वर्ष आता आम्हाला झालेली- आयडिया आली याच्यात. सर पहा ना हा? आम्ही Idea आली वैदिक आम्हाला. म्हणजे वैदिकच फक्त आता या ना इथं बघा तुम्ही ह्याच्यात दुसरं काही दिसणार आता बघा ह्याच्यामध्ये डोस दिलाय बघा. फक्त डोस आता बेस्ट डोस दिलेला आहे सर बघा. हे पहा हे पहा पूर्ण ऍसिड वैदिकचा डोस आहे. काहीच नाही. सर मुलीला काही प्रॉब्लेम आला का हो तुम्हाला? काय नाही मुलीला आता अजून तरी काय प्रॉब्लेम नाही. काहीच नाही प्रॉब्लेम नाही काय विषय. कुठेही जा तुम्हाला एकसारखी साईज एकसारखी क्वालिटी सगळं सेमच दिसतंय. आता बघा ना इकडे तर बघा ना सर बघा या बघा इकडे तर बघा गच्च भरले जा बघा. आता मला सांगा बघा हे खालून शेतकऱ्याला वाटायचं बघा हे खालून गच्च भरले बघा. बघा हा पूर्ण माल जर दाखवला सर पूर्ण गच्च भरले टोटली आणि पत्ती क्वालिटी बघितली सर अप्रतिम. मग आता इकडे बी जर गेलो सर आपण इकडे साईडला बघा तर बघा इथं पहा हा पूर्ण माल दाखव शेतकऱ्यांना खालून जर बघितला सर तर पूर्ण असा गच्च भरलाय बघा. नाही हा बोलटे पान आणलेला नाही तो. 45 आपल्याला फळ बी तोडायची गरज पडली नाही. एक्स्ट्रा झाले काढून टाका. काहीच नाही म्हणजे एकदम एक्सलंट सेटिंग झाली. जेवढी आपल्याला आवश्यकता होती तेवढी ओके झाली. 14 महिन्यातच धरलेली बाग आहे ही. 14 नाही 16 महिन्याला राईट धरला आपण. 16 महिन्यात महिन्यात धरली. 16 महिन्यातच धरलेली बाग. म्हणजे पहिले जवळजवळ- 5 महिने आपण झिरो लक्ष दिलं त्याच्याकडे. आता मला एक सांगा जर तुमच्याकडे हे वैदिक तंत्रज्ञान अशा टाइमिंगला मिळालं नसतं तर काय वाटतं काय परिस्थिती असते? नाही वैदिकची सुरुवात म्हणजे याच्यापासूनच झाली. हा. आमची चर्चा चालू होती. अशी चर्चा चालू असतानाच मग ते वैदिकचं मग मी सांगितलं ना सुरुवातीला ते 2च कृषी अमृतच्या गोण्या आणल्या. त्याच्यामध्ये ते टाकलं ते इथं अवेलेबल नव्हतं गोगोरगावून आणलं बर बर बर. आम्ही तेवढं टाकलेलं खत त्याला आणि त्याच्यावर रिझल्ट आल्याच्या पुढं मग बरोबर शेवट बरोबर ठरलं बा करायचं का नको करायचं करायचं का नको करायचं पण चाललं. त्याच्यावरती आज मी तिला जर पाहिलं ना ओव्हरऑल जर सगळी बाग पाहिली तुम्ही तर काय वाटतं आज तर ते समाधान म्हणजे- वाटतं का? हो समाधान आहे ना. काय वाटतं वैदिक हे भविष्य जाऊन काळाची गरज भरेल का? 100%
म्हणजे गरजच नाही बाकीचं काय. वैदिक शिवाय शेतीच नाही होऊ शकत असं आहे ना? नाही होऊ शकत. कारण आज एवढी आणि रोगराई वाढली सगळ्यात आहे. महत्त्वाचं आणि आज अजून लोकांना कळायला लागले ज्यावेळेस आपण केमिकल फवारे मारतो पोत काय असतो हे काय असतं आजपर्यंत काही लोक बघत नव्हते खाली बरोबर, आणि बरोबर. गरज बी नव्हती आजपर्यंत ते मनानीच येत होतं Correct. सगळ्या गोष्टी होत होत्या पण आता ज्यावेळेस काही येईनाच आहे काही केल्याशिवाय वैदिक शिवाय त्यामुळे त्याच्यामुळे पर्याय नाही. पर्याय नाही राहिला. वैदिक शिवाय पर्याय नाही. आपण ज्या वेळेस कीटक मारण्यासाठी फवारे घेतो समजा फवार झालं झाड भाजीपाल्यावर पूर्ण हा, stress हा. मध्ये जातंय. त्या फवारण्यामुळे काय होतंय हा. की कीटक मारतात पण आपण अन्न पण तेच खातो जर कीटक मारू शकतात तर आपल्याला काही इफेक्ट होत अगदी असतो बरोबर. आणि ह्याचाच परिणाम तोच effect कॅन्सरचे म्हणजे- रुग्ण वाढत आणि चालले. याच्यातून काय शिकवतो? आपल्याला बी त्रास नाही ना त्याचा काय काहीच नाही ना. आपल्याला काय त्रास अहो तुम्हाला सांग की तुम्हाला आता ते घरी सगळं करून ठेवले ना एका रूम मध्ये असं RNPS स्लरी LSQ एकदम स्लरी गोड वास व्हायचं. हा तर काय वाटत नाही आता वासाची सवय झाली त्याला काही प्रॉब्लेम नाही वाटत काय पण नाही काय नाही. केमिकलच्या सर वास असता तर कमीत कमी तुम्ही 1-2 वेळा आजारी तरी पडला असता. हो 100% याच्यामध्ये काही केमिकलचा विषयच नाही. नाही नाही नाही. काय प्रॉब्लेम नाही काय सांगाल जे तर असे खत भरले की असे जेवायला वस्तू आम्ही थोडेसे हात धुतले आमचे इथं हातच लगेच तसे असतात. इथं काही राहणार असं काही म्हणत साबण आहे नाही का काय आता- हात धुवायला? हा? घरचे म्हणतात अरे ते तरी पण औषधाचे जीव हात धुवून टाकणार नाही, याला याची काय उलट होत अशी सवय झाली की एनर्जी भेटायला लागली याच्या वासाने आता आता अमोल सर तुम्ही रोज येता असं बी कळालं मला परिचय हा, म्हणजे हा, रोज, हे झाडाला रोज, बघून नाही. हो 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 म्हणजे रोज रोज जसं रोज पहिलं तुम्ही 8 दिवस येत नाही, नव्हते. नाही. 8 काय- दिवस नाही 15 पण दिवस तुमचं Daily मन तुम्ही आता राहत सकाळी. नाही. Daily आता- सकाळी येतो. आता तुमचं मन राहत नाही. मी असं ऐकलं सर मग सांगत होते अहो म्हणले ते पहिले 8 दिवस येत नव्हते पण आता असं झालंय झाड बघितल्याशिवाय त्यांना जेवण नाही, जात नाही, नाही. सकाळी डेली सकाळी एक्सरसाइज होऊन आलं की पहिली चक्कर इकडे असते असं आहे ना. हो तुम्हाला काय वाटतं इथल्या आसपासच्या आता शेतकऱ्याला तंत्रज्ञान तुम्हाला ऊस दाखवतो चला अच्छा ऊस बर ऊस तर बघायचं राहिलं ना त्याला तर आपण एकदाच टाकले काय बोलता हो अरे बापरे. आता आणि हे जी झाड आहे ती आता साईज बघा सर ह्याची बघा हा. साईज बघा खालून वरपर्यंत बघा फांदी सुद्धा जी बघायला लागली सर त्याच्यामध्ये आणि या तंत्रज्ञानावर तुम्ही ऊस पण केलाय सर. ऊस पण केलाय हा आता पाहू ना ऊसाचं तुमचं आता इथं बघा ठोकळा बघा. सर इथं बघा हा. ठोकळा हे पा अरे बापरे हा काय जम्बू आहे का हो हा जम्बू ठोकळा बघा ना एकदम जबरदस्त हे बघा आतमधलं फळ बघा अरे बापरे. आता एकच ठिकाणी नाही तुमचा ऊस पण आहे आता आपण- हा. अजून दुसरी गोष्ट काय काय म्हणतात भाऊ तुम्ही पेपर टाका हे करा ते हा. करा. पण आपण पेपर टाकणार नाहीये याच्यावर त्यावेळेस पाहिजे काय पाहायचंय होतं आपल्याला काय होतंय ते क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे. आणि सर सगळ्या फळांची साईज एकसारखीच आहे का हो? आणि जे हो, तीन एकसारखी फळं फळं आहे ना. आहेत, ते तिन्ही पण मजबूत माझ्या येतात. अपेक्षेच्या जर परिस्थिती अशीच राहिली ना तर माझ्या अपेक्षेच्या पुढे उत्पन्न जाणार आहे. म्हणजे जे धरलंय तुम्ही त्याच्यापेक्षा त्याच्या पुढे जाणार आहे. क्या बात आहे. आता बघा सर इकडे बघा तुम्हाला मी दाखवतो हा. अरे बापरे हे पहा हे पहा खालून पहा सर ठोकळा पा ठोकळा हा लोकांची साईज होत नाही इकडे साईज कुठं हो हे कळा नाही त्याला किती फुगले पहा ना तुम्ही बघा इकडे पहा आणि सर आता बघा हे तिन्ही पण आहे साईज एकसारखीच आहे हा आता मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला फळ पण दाखवतो लागताना ना हा. असं एका जाग्यावर आहे, असं गुच्छ लागलेत आपल्याला सगळे गुच्छ लागले हो. आणि क्वालिटी काय खतरनाकच. आता मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दाखवतो भरपूर लोक ऊस पण करतात हो अशा एवढ्या टेम्परेचर मध्ये आता तुम्हाला एकदम पाठीमागे दाखवतो सरांचा ऊस. सर मला सांगा फुटवे कुठं हो, हे नाही समजलं त्याला हा ते आता त्याच्यामध्ये तर आपण याला आतापर्यंत एकदा डोस टाकलाय बर कम्प्लीट 4था महिना चालू आहे ऊसाला ह्याच्यामध्ये हो एकदा सर बघा ना मी वरती सरी उभा राहिलोय अजून किती त्याला- महिन्याचा ऊस आहे हो माती नाही लावली काय नाही काय नाही काय नाही किती महिन्याचा ऊस आहे? बांधली नाही, हा. 4था महिना चालू आहे 4था महिन्याचा सर बघा ना 4था महिन्याचा ऊस आहे सर हो का माझ्या डोक्याला तिथं बघा तर आहे हो तिथं इकडं आत ना? हे बघा. फुटवे मापच नाही सर फुटवे तर प्रत्येकाला फुटवा आहे मला वाटतं याच्यातलं जे वाचलं होतं ते याला टाकलं होतं आपण हो हा याच्यातलं वाचलेलंच टाकलंय हो पाच फक्त कृषी अमृत टाकले हे पा सर आता मला तर इथं दिसत नाही इकडे बा बघा माझ्यापाशी वर गेला हो काय वाटतं कोणती व्हरायटी आहे ते 18-121 व्हरायटी 18-121 आता सर खाली जर बघितलं सर अहो एवढं टेम्परेचर असताना सर कुठंच तुम्हाला असं म्हणजे तुमचा प्लॉट जर बघितला खतरनाक पानाची क्वालिटी बघा एकदम तलवारीसारखी आणि एकही स्प्रे नाही अजून काहीच नाही एक उसाला पण स्प्रे मारतात ना मी नाही मारला अजून हा spray सर नाही, काय नाही, हे काय नाही. पान पान पा तलवार तलवार पाणी सोडतोय त्याला तलवारच हा आता मला सांगा याला मला वाटतं किती बॅग कृषी अमृत पडला असत सर याला फक्त 5 बॅग कृषी अमृत टाकल्यात आणि आपलं हे म्हणजे सम्राट शक्ती मिराकल आणि मिराकल. आणि कृषी अमृतचे 5 बॅग एवढेच टाकले एवढं टाकले. आता तुम्ही सेकंड बेस टाकणार आहे आता सेकंड भरायचा आपल्याला असं आहे ना? प्रॉपर भरायचा फायनल
फायनल एकदा. क्या बात आहे. RNPH भरलेलं नाही RNPH भरलेलं नाही. ते पण भरायचं. आता दोन ह्याच्यामधलं अंतर किती असेल? 5 फूट अंतर आहे. 5 फूट अंतर आहे. ओके, 2 ह्याच्यामधलं 5 फूट अंतर आहे. आणि साधारण तुम्ही ही रोप लागवड केली होती का कांडी लागवड? कांडी लागवड केली. कांडी लागवड केली होती. म्हणजे तुम्ही जर आज पाहिलं शेतकरी मित्रांनो, त्यांची बाग पण पहा, जेवढं तेज बागेमध्ये आहे सर तेवढंच ऊसामध्ये तेज आहे. आणि विशेष म्हणजे कॅमेरामॅनला मी दाखवतो, पलीकडे दाखवा, सगळं पलीकडे जळून गेलं तिकडे. काहीच नाही तिकडे मायरानामध्ये, काहीच नाही तिकडे सर. आणि इकडे फक्त एवढा टप्पा आहे, एवढा एकदम हिरवगार आहे. म्हणजे जर ड्रोन असता तर हे चित्र स्पष्ट दिसलं असतं वरून खाली पर्यंत. ते पण हिरवगार दिसलं असतं पण ते आमच्या मालकीचं नाही. असं आहे का? पण कदाचित असं जर पिकलं सर, कदाचित ते सगळं आपल्या मालकीच होऊ शकतं. हा? क्या बात आहे, क्या बात आहे. काय सांगाल सर, जे महाराष्ट्रातले तमाम शेतकरी आहेत, तुमची डाळिंब मी सांगितलं ना, मी पहिल्यांदा सांगितलं, जर मी रासायनिकवर बाग करायचं म्हटलं असतं तर माझ्याच्यानी तो बाग सक्सेस करताच आला नसता, आलाच नसता. वैतागून गेले असते. वैतागून गेलो असतो. 3 आणि 4 आणि 2 दिवसाला स्प्रे मी मारू शकलो नसतो. असं आहे ना. मारू शकलो नसतो. क्या बात, क्या बात. सगळ्यात महत्वाचं, अजून घरच्यांनी अशी शेती कधी बघितलीच नव्हती इकडे. त्यांना वाटायचं काय चाललंय काय करतोय पोरगं बाबा आपलं चाललंय. हा. आता काय म्हणतात घरचे सगळे? नाही, आता ते सगळे इकडे म्हणजे त्यांना आधी वाटायचं की काय चाललंय काय नाही, पण आता म्हणतात की हेच तंत्रज्ञान खरंय. कारण आधी आम्ही ड्रम आण कुठं काय आण हे म्हणायचे, काय गोळा काय करतोय? गोळा एवढे ड्रम आणते मला ते ड्रम घरी नेले की आणलं वाईने हे ड्रम आणले झाले. पहिलं घरचं बाहेर येत नव्हते, आता विचारतात कधी जायचं रानात डायरेक्ट. क्या बात आहे सर. असं जर शेती असेल अशी आणि परिस्थिती quality आहे. सर, म्हणजे खतरनाक, ज्याला म्हणजे तोड नाहीये, बरोबर आहे का नाही? हो. त्यामध्ये आणि फुल टाइम शेतकरी नाहीये तू, फुल पार्ट टाइम टाइम शेतकरी, part time. पार्ट टाइम शेतकरी पण पार्ट टाइम पण full आता time पेक्षा जबरदस्त. फुल टाइम पेक्षा चांगलं चालू आहे. जबरदस्त चालू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना किंवा तुमच्या कर्जत भागातल्या शेतकऱ्यांना, त्यांना पाणी कमी आहे सर, विशेष म्हणजे हा पाण्याचा एक दृष्टिकोन झाला. हा. आता माझ्या कमी पाणी लागतं का हो याला सर? कमी पाणी लागतं. हा, पाणी मी 8 दिवसाला देतो एकदा उसाला बर. आत्ताच्या कंडिशन मध्ये. आणि डाळिंबाला पण दिसाड देतोय, फक्त एक ड्रीप असल्यामुळे दिसाड पाणी चालू आहे. 3-4 तास पाणी देतो. पाणी खूप लांब एकच ड्रीप आहे ना, 4 तास पाणी दिलं तरी 8 लिटरचा ड्रिपर आहे. आणि विशेष म्हणजे काय सर, याच्यातून 2-3 गोष्टी सिद्ध होतात. एक, एससीटी वैदिक मध्ये पाणी कमी लागते. म्हणजे वैदिक वापरायचं का, म्हणजे जे टेम्परेचर मध्ये जे फळ तुम्ही करताय, कोणतं पीक घेऊ द्या, मग डाळिंब घेऊ द्या, तुम्ही काय अजून पेरू घेत असाल, ऊस घेत असाल, मला सांगा एवढ्या ह्या पाण्यामध्ये तुम्ही तर ड्रिप टाकली सर, विशेष ड्रिप म्हणजे. आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पहिलं म्हणत होता नको टाकायला, ड्रिप हा, नको drip टाकायला, नको म्हणत होतो पण मी. आपण ड्रिप टाकली. मला नाही सांगा, सर, मी तर म्हणतो आमच्या भागासाठी एसटी वैदिक तंत्रज्ञान एकदम जबरदस्त, म्हणजे वरदानच आहे. कारण आमच्या इकडे जमीन व्यवस्थित नाही, हा. जमीन मातीची कसदार नाही, बरोबर. प्लस पाणी व्यवस्थित नाही. आमच्याकडे 1500 पाण्याचा problem आहे. एवढा TDS आहे. एवढा TDS आहे पाणी. बापरे. हा, आणि दुसरी गोष्ट, पाणी मुबलक प्रमाणात नाही, पाणी पण कमीच आहे. ओके. आणि तरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी पण थोडा कटाळखोरच आहे आमच्या कर्जत तालुक्यात. अच्छा. हा. आणि मग राम सरचं टेक्निक काय आहे सर, फक्त 1% व्यवस्थापन लागतं हो याला, तोच विषय ना मग. फक्त 1% व्यवस्थापन, 1% आहे. फक्त 1% व्यवस्थापन लागतं. त्यामुळे हे तंत्रज्ञान एकदम जबरदस्त आहे. क्या बात काय नाही, आहे. फक्त यायचं टायमिंगला लगेच आता काय लगेच effect होत 2-2.5 नाही बुवा. महिन्यांनी आपण- डोस भरणे आणि निवांत राहणे, पाण्याच्या टायमिंगला पाणी सोडणे, बस बाकी काही करणे नाही शेतीमध्ये. म्हणजे शेती सुद्धा आता सर सोपी होऊ शकते. हा, शेती सुद्धा सोपी शेतीमध्ये सुद्धा करोडपती होऊ हा, शकतो. होऊ शकतो. फक्त मानसिकता करोडपती होण्याची हा, पाहिजे. मानसिकता करोडपती होणे. आणि सुरुवातीला खर्च करण्याची खर्च करतात लोक, रासायनिक करतात. ह्याच्यापेक्षा पण रासायनिकचा जादा खर्च आहे ना, करतात. पण रासायनिकचं काय होतंय, उधार भेटतंय, खर्च लक्षात येत नाही. वर्षभर उधारी द्यावा लागत नाही. मार्च एंडिंगला उधारी द्यावा लागते. हा. त्यामुळे किती होतंय आणि काय होतंय ते गणित पाहतच लावत नाही. नाही त्याला कधी शेतकरी. कळतं ज्यावेळेस हा. तो लॉस मध्ये जातो हा. आणि दुकानदार रोज फोन करतो, अरे तुझी हा. बाकी आहे तिथं, हम्म. केमिकल मध्ये बाकी फिटली का आतापर्यंत? फिटलीच नाही बाकी कधीच सर. नाही, मार्च एंडिंगला भेटत नाही त्यांची. बरं, एवढं केमिकल मी वापरलं असं सर, अमोल सर, बरोबर, भरपूर 100% केमिकल वापरलं, तशी बाग दिसली असते का? नाही, असा नाही, ऊस दिसला नाही, असता का? नाही. हा? अहो, पण मी नाही. सांगितलं ना, त्याला आपल्याला 3 दिवसाला स्प्रे मारावा लागला असता, 2 दिवसाला स्प्रे मारावा लागला असता. आणि ती पण हार्ड. ते आपल्याची सर शक्य आता नव्हतं. आमच्या भावकीचा ऊस आहे, भरपूर जणांनी ऊस केला आमच्या भावकीचे. बर बर बर. तर मी अमोलचा जे ऊस बघतोय, आमच्या भावकीचा जे ऊस बघतोय, याच्यात जमीन आसमानचाच फरक आहे. सगळे ह्याच्यामध्ये असा ऊसच नाही बघितला. अहो, विचार करा ना सर, काय क्वालिटी आहे सर ऊसामध्ये, जबरदस्त क्वालिटी आहे त्याच्यामध्ये. आणि असं ऊस मला वाटतंय वैदिक तंत्रज्ञानामध्ये शक्य होऊ शकतं. हा, शक्य आहे. वैदिक तरी जमीन हलकी आहे, माळरानावरची जमीन प्युअर क्वालिटी. अरे बापरे.
ओके. तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझे नाव शहाजी गवारे, मिरजगाव, ओके. तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. माझं मिरजगाव मध्ये एससीटी वैदिकचे शॉप आहे. म्हणजे पहिले तुम्ही मेजर होते, देशाची सेवा होती, आता माती सेवा आहे. आता इकडे माती सेवा होती, इकडे माती सेवा आहे. दोन्ही पण देशाशी संलग्न आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. खंबीर साथ आहे आम्हाला त्यांची. क्या बात आहे. सगळ्या बाबतीत. सारख्या शेतकऱ्यांना खरंच साथ हे दिली. पूर्ण चालू आहे श्रद्धा आणि विश्वास. विश्वासावर यांनी श्रद्धा ठेवली एससीटी वैदिकवर आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि श्रद्धा आणि विश्वासाने ही सबुरी मिळाली सगळी तुम्हाला. नक्की. काय बरोबर आहे का नाही? ओके. खूप खूप नाही सर, धन्यवाद पण आपल्या एक आहे सगळ्यांचं. की आता पूर्ण शेती ही कंटिन्यू एससीटीवरच करायची. क्या बात, क्या बात. ते तर जोपर्यंत target आहे आहे आमचं. तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही SCT हा, होईल. तोपर्यंत मला SCT. जर एवढा आनंद भेटत असेल तर का केमिकल नाही, वापरायचं? नाही, मग पण लोकांची जी मानसिकता आहे ना, केमिकल शिवाय येऊ शकत तरी आता नाही. आम्ही अजून पूर्ण ताकदीने उतरलो नाही. ज्या दिवशी उतरेल मग त्याच्यामध्ये पूर्ण त्रास ताकदीने नसेल. अजून बदल असेल. नाही नाही उतरून आम्ही ताकदीने उतरून पुढल्या बी आता टर्मला, आम्हाला थोडंसं भांडवल येते. हा 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 हा. भांडवल येते सर आता. पुढल्या टर्मला आमचा भाग नक्कीच वेगळाच असेल. असं आहे आणि ना. अजून पण वेगळाच असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. पुढल्या वर्षी आम्ही कम्प्लीट 40 ते 45 किलो माल काढू प्रत्येक झाड. आणि तो प्रत्येक निघणार सर, त्याची हो, पायर निघणार. असते आपण. हा निघणार. क्या बात आहे. त्याचा रिझल्ट भेटन आपल्याला. असं आहे ना. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचं. थँक्यू, थँक्यू.